आम्ही मराठी कलाकार त्यावेळेला ना सकाळी रोज क्रिकेट खेळायचो. कलिनाला ग्राउंडवर जाऊन एक रिक्रिएशन म्हणून आम्ही सगळे क्रिकेट खेळायचो. मॅचेस वगैरे असायच्या संडेजला. सो मला एक फोन आला की अरे श्रेयस, नगेश कुकनूर एक फिल्म करतायत आणि त्याच्यामध्ये एक छोटासा रोल आहे, त्यांना एक बॉलर हवा आहे. ओके, मी म्हटलं घ्या, एवढं परफॉर्मन्स, नाटकं, ॲक्टिंग करून फायनली रोल काय हवा आहे, तर बॉलर हवा आहे त्यांना. म्हटलं बरं, छोटासा रोल. म्हटलं बरं ठीक आहे. पण फिल्म ऐकलं आणि मला कुठेतरी थोडी एक्साइटमेंट आली. सो मी म्हटलं की ठीक आहे, मी त्यांना जाऊन भेटतो. सो मी त्यांना जाऊन भेटलो नगेश कुकनूर यांना, आणि त्यांनी जे 3 प्रश्न विचारले त्या तिन्ही प्रश्नामध्ये मी फेल झालो. पहिला प्रश्न होता की तुमचं वय काय? तर मी म्हणालो 29. तो म्हणाला अच्छा, जरा मोठा आहेस तू, मला 17 वर्षाचा मुलगा हवा आहे. म्हटलं हो. म्हटलं अच्छा, सॉरी सर. तू बॉलिंग करतोस का? म्हटलं हो. पेस बॉलिंग करतो का? म्हटलं नाही, मी मीडियम पेस करतो. हो अच्छा, मला पेस बॉलर हवा होता. ओके. आणि तिसरा प्रश्न त्यांचा होता की तू बॉलर आहेस का? मी म्हटलं नाही, मी बॉलर नाही आहे, मी ॲक्टर आहे. अच्छा, मला खरं तर बॉलर हवा होता. म्हटलं जाऊ दे, आपलं काय काम होणार नाही, बोलले आम्ही कळवू तुला. सो मी विसरून गेलो होतो की काय होणार नाही बहुतेक इकडे. पण 4 दिवसानंतर त्यांच्या ऑफिसमधनं फोन आला की तुम्ही एक ऑडिशन द्या, येऊन ऑडिशन तरी करा, मग बघू. नगेश सरांनी तुमचा नंबर दिला आहे. मी गेलो, मी ऑडिशन केली आणि काय झालं माहीत नाही. त्यावेळेला मला असं वाटलं की नाहीतरी आपली शेवटची ऑडिशन आहे, ह्याच्यानंतर काय आपल्याला करायचं नाही आहे, इंडस्ट्री सोडून द्यायची आहे, काय होणार नाही आहे. सो मी विचार केला आपण जरा वेगळ्या पद्धतीने ऑडिशन करूया. ओके. समटाईम्स आय थिंक दिस ॲटिट्यूड ऑल्सो हेल्प्स यू अ लॉट वेन यू फील की काय फार तर काय नाही बोलतील ना, ठीक आहे. सो मी एका वेगळ्या पद्धतीने ते ऑडिशन केलं. जे नॉर्मली करायचो ते सोडून आय चेंज माय ट्रॅक अँड आय डिड समथिंग एल्स. आणि त्यांना ते ओके वाटलं. त्यांना वाटलं हां इंटरेस्टिंग आहे, तुम्ही जा, आम्ही तुम्हाला परत सांगतो. मग संध्याकाळी त्यांनी मला परत बोलवलं. मग नगेश सरांनी फोनवर मला काही इन्स्ट्रक्शन्स दिले की